रानामध्ये पिके भरलेली असतात आणि फळझाडे भरलेली असतात. ही हिरवाईची उधळण बघून मनाला जी प्रसन्नता लाभते त्यावरून मला एक कविता सुचलेली आहे. स्वर्गसुखाचा आनंद असतो. त्यामुळे एक कविता जी मी आता वाचून दाखवतो आपल्याला. कवितेचं शीर्षक आहे नसेल याहुनी स्वर्ग वेगळा. ही माझ्या रानामध्ये जी आहे त्या स्वर्गाची कल्पना काय असते सुखाची, पण माझ्या रानातच मला स्वर्ग दिसतोय. नसेल याहुनी स्वर्ग वेगळा, हिरवाईची झेलत उधळण गच्च दाटला निसर्ग राणी. हिरवाईची झेलत उधळण गच्च दाटला निसर्ग राणी. नभी जांभळ्या घेत भरारी विंगासोबत गावी गाणी. इतर असतंच, पण जे मऊ मृदेचा स्पर्श असतो, मातीचा स्पर्श असतो, त्याच्यावरून असं सुचलंय की मृदू ओले त्या मृद स्पर्शाने सार्थक व्हावे अवघे जीवन. लीन होऊन तिचं दातृत्वे जावे विसरून माझे मी पण. मृदू ओले त्या मृद स्पर्शाने सार्थक व्हावे अवघे जीवन आणि लीन होऊन तिचं दातृत्वे जावे विसरून माझे मी पण. इतका आनंद त्या रानामध्ये मिळतो. आणि आता शेवटी असं म्हणतोय मी शेवटच्या कडव्यात, या पिके बहरल्या रानी पहावा. ही जी बहरलेली पिकं आहे, पिके बहरल्या रानी पहावा खुल्या मंदिरी देव आगळा. हा देव परमेश्वरच मला रानामध्ये भेटतोय. पिके भरल्या रानी पहावा खुल्या मंदिरी देव आगळा आणि साधून घ्यावी इथेच मुक्ती. नसेल याहुनी स्वर्ग वेगळा, नसेल याहुनी स्वर्ग वेगळा, नसेल याहुनी स्वर्ग वेगळा. धन्यवाद.